महाराष्ट्रातील सर्व DCPS, NPS धारक कर्मचारी, सर्व विभागातील सर्व कर्मचारी या सर्वांना प्रथमतः नमस्कार. आज आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे मागील 2 दिवसापूर्वी विधिमंडळात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जुनी पेन्शन या विषयावर चर्चेमध्ये जे उत्तर दिलं त्या उत्तराच्या काही वस्तुस्थितीदर्शक विश्लेषणात्मक बाबी, तथ्यात्मक बाबी आपल्यासमोर मांडण्यासाठी या ठिकाणी यावं लागलं. त्याचं कारणही तसंच आहे, कारण जी बाब मांडण्यात आली त्यात अंदाजे बाबी, आभासी बाबी, अवास्तव बाबी भरपूर आहेत, परंतु वस्तुस्थिती मात्र खूप कमी प्रमाणात मांडण्यात आली आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे. याच पद्धतीचं वक्तव्य साधारणतः 5 मार्च 2020 रोजी विधान परिषदेत अजितदादांनी केलं होतं. त्याचीच री या ठिकाणी त्यांनी ओढलेली दिसते. माननीय अजितदादांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जे काही म्हणत आहात ती कदाचित आपल्याला देण्यात आलेली माहिती असेल, यात आपली कोणतीही चूक नाही, परंतु आमचंही आजपर्यंत पाहण्यात तेच आलं आहे आणि कदाचित आपल्याही समोर तेच येईल की ही जी काही ब्रीफिंग आपल्याला केली जाते त्यामध्ये खूप आभासी आणि अवास्तव माहिती आपणा समोर दिली जाते आणि दुर्दैवाने तीच विधिमंडळात समोर मांडली जाते, आमच्यासमोरही मांडली जाते. ही आपली महाराष्ट्राची या लढ्यातील जुनी पेन्शन मागणीबाबतीत किंवा या प्रश्नाकडे पाहण्याची एक विचित्र पद्धत आपल्यासमोर येते. दादा, आपण विधिमंडळात जे 5 मार्च 2020 रोजी मान्य केलं की कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे म्हणून कर्मचाऱ्याला 14% सारखं 14% सारखं अंशदान दिलं जातं. मान्य आहे, आपल्याला उपजीविकेचा प्रश्न कळतो म्हणून आपण 14% देता, परंतु त्या ठिकाणी आपण हेही मान्य करता की कर्मचाऱ्याची पेन्शन आम्ही बंद केलेली आहे. त्याच पद्धतीचं वक्तव्य आता परवाच्याही बोलण्यात आपल्या येतं. आपल्या एकूण भाषणाचा साधारणतः 15-16 मिनिटाचं आपलं भाषण आहे, त्याचं जर एकूण विश्लेषण केलं तर माझ्यासारखा 3 टप्प्यामध्ये त्याचं विश्लेषण करेल आणि ते करणं खूप आवश्यक आहे. कारण 3 मार्च 2020 रोजी ही माहिती सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर आपल्या भाषणानंतर मांडणं मला योग्य वाटत होतं. माझ्यासारख्याला ते या चळवळीतील सामान्य कार्यकर्ता म्हणून मांडणं यथार्थ वाटत होतं, परंतु त्यावेळेस मांडलं नाही. त्याचं एकमेव कारण हे होतं की महाराष्ट्रामध्ये त्यावेळी 5 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र सरकारच्या एकूण कर्मचारी संवर्गातील सर्वात मोठी संख्या असलेला शिक्षक संवर्ग NPS सारख्या योजनेमध्ये गेलेला नव्हता आणि एवढा मोठ्या संख्येने असलेला कर्मचारी वर्ग जर NPS योजनेमध्ये जर गेला नसेल तर हे जुनी पेन्शन योजना लवकर मिळण्यासाठीचं ब्रह्मास्त्र ठरेल हे कदाचित माझ्यासारख्याला माहिती असल्यामुळं मी त्यावेळेस ती भूमिका मांडली नाही. परंतु आज काहीसा दिवस पुढे गेलेले आहे म्हणून ही वस्तुस्थिती दादांच्याही समोर, सर्व कर्मचाऱ्यांच्याही समोर, सर्व आमदारांच्याही समोर आणि एकूण महाराष्ट्राच्या समोर मांडणं मला संयुक्तिक वाटतं. म्हणून काही वस्तुस्थितीवादी, तथ्यात्मक आणि विश्लेषणात्मक बाबी या ठिकाणी मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो. दादांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा मी 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण करेल. त्यातील पहिला टप्पा आहे दादांनी जे काही त्या ठिकाणी 2005 साली आम्ही जुनी पेन्शन योजना बंद करून DCPS योजना लागू केली, त्यावेळेस का लागू केली याविषयीची काही आकडेवारी सादर केली. त्या आकडेवारीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की 2005 साली ही योजना लागू करताना 2000 पुढील कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः 21-22चा त्यांनी उल्लेख केला आहे. 21-22मध्ये जर आम्हाला जुनी पेन्शन योजना चालू ठेवायची म्हटलं तर आमच्या महसुली जमेच्या किती टक्के रक्कम आम्हाला वेतन आणि पेन्शनवर खर्च करावा लागेल आणि त्यातून किती रक्कम शिल्लक राहील. दुर्दैवाने त्यांनी हे बी वक्तव्य केलं की कदाचित हे चालू राहिलं असतं तर ठाकरे सरकारनंतर 23-24 मध्ये किंवा यानंतरचे कोणते सरकार येतील त्या सरकारांना केवळ महसूल जमा करणे आणि कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन करणे एवढंच काम राहील. अशा पद्धतीचं खूपच दुर्दैवी वक्तव्य दादांकडून झालं. एकूणच पाहिलं तर दादांचा स्वभाव हा रोखठोक आहे, तो नक्कीच सर्व महाराष्ट्राला आवडतो.
कारण कोणत्याही बाबतीत शब्द दिलेला दादा मागे फिरवत नाहीत. ठरवलेलं काम पूर्ण करतात, यात त्यांचा हातखंडा आहे. परंतु परवाचं जे एकूण भाषण जर बघितलं तर त्यामध्ये दादा थोडे गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. आणि त्याचं एकमेव कारण यात दादांची कोणतीही चूक नाही. यामध्ये केवळ त्यांना देण्यात आलेली माहिती आणि ब्रीफिंग ही चुकीची आहे, हे माझ्यासारख्याचं मत आहे. त्या बाबतीतले काही मुद्दे. पहिला मुद्दा आहे, दादा म्हणतात की 2005 साली महाराष्ट्रात DCPS नावाची योजना लागू केली. त्यावेळेस आमच्या वित्त विभागाने जी काही अंदाज बांधले होते त्यामध्ये 2021-22 या सालासाठी महसुली जमा 2,69,231 कोटी रुपये जमा होईल असा आमचा अंदाज होता. त्यातील वेतनावरील खर्च होईल 1,11,545 कोटी रुपये आणि निवृत्ती वेतनावर खर्च होईल 1,04,665 कोटी रुपये. म्हणजे एकूण महसुलाच्या जवळजवळ 80% रक्कम ही 2021-22 साठी आम्हाला वेतन आणि पेन्शनसाठी खर्च करावी लागेल असा अंदाज त्यावेळेच्या वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी दादांच्या समोर किंवा त्यावेळेचे अर्थमंत्री जयंत पाटील साहेब कॅबिनेटच्या समोर मांडला. म्हणून आम्ही ही योजना लागू केली. परंतु दादा, वस्तुस्थिती वेगळी आहे. आपणच 10 दिवसापूर्वी विधिमंडळात जे अर्थसंकल्प सादर केला त्यातील आकडे सांगतात की आपल्या महाराष्ट्राचा महसूल जमा 2021-22 साठी 3,62,132 कोटी रुपये आहे. त्यातील वेतनावर खर्च आहे 1,12,62,000 कोटी रुपये. त्यानंतर निवृत्ती वेतनावरची खर्च आहे 48,777 कोटी रुपये. म्हणजे दादा की 2005 साली ही योजना लागू करताना जो अंदाज बांधला होता तो आणि वस्तुस्थिती यामध्ये खूप मोठा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तो डिफरन्स असा आहे की महसुलामध्ये त्यावेळेस 1,07,000 कोटीच्या आसपास कमी महसूल दाखवण्याचा अंदाज केला की कमी महसूल मिळेल. तो दर मात्र कमी ठेवण्यात आला. वेतनाचा दर मात्र सारखा त्याच प्रमाणात झाला आणि निवृत्ती वेतनासाठी होणारा खर्च डायरेक्ट दुपटीच्या वर दिला. 1,04,665 कोटी रुपये हा जो काही निवृत्ती वेतनावर 21-22 मध्ये खर्च होईल आणि पुढे हा वाढत जाईल असा जो काही अंदाज त्यावेळी बांधण्यात आला होता, प्रत्यक्षात 48,777 कोटी रुपये म्हणजे एकूण महसुलाच्या केवळ 13.46% निवृत्ती वेतनावर खर्च झाला. दादा, या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, ही जी काही रक्कम आहे यात कोणताही 2005 नंतरचा कर्मचारी निवृत्त झालेला नाही. म्हणजे ही पूर्वीचेच कर्मचारी आहेत. आणि 2005 नंतरचे आत्तापर्यंतचे जर एकूण कर्मचारी बघितले तर केवळ 650 ते 700 कर्मचारी निवृत्त झालेत, ज्यांना कोणत्याही प्रकारची ना DCPS ना NPS अजून इतर नाहीच नाही, कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळत नाही. मग आता आपण त्यावेळेस जे अंदाज बांधले त्या अंदाजाच्या निम्म्यापेक्षाही कमी खर्च या ठिकाणी निवृत्ती वेतनावर होतोय. म्हणजेच आभासी पद्धतीने किंवा एक वेगळेच आकडे समोर आणून, म्हणजे महसूल जमेमध्ये आकडे कमी दाखवायचे, निवृत्ती वेतनावर होणारा खर्च दुप्पट दाखवायचा आणि कोणते तरी आकडे जुळवून एक खूप मोठी योजना चांगली राज्यासाठी आपण आणतोय असं काहीतरी वित्त विभागाकडून दाखवण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला. आणि एक चुकीची योजना जे की कर्मचाऱ्याचं भविष्य, कर्मचाऱ्याची कुटुंब व्यवस्था सर्व काही उद्ध्वस्त करते. एवढंच नव्हे दादा, तर भविष्यात लोकशाहीची प्रशासकीय व्यवस्था देखील डबघाईला आणण्याची ही प्रक्रिया आहे. कृपया या ठिकाणी भांडवलशाही धोरणाच्या बाबीकडे किंवा त्या मानसिकतेतून समोर जात असताना कृपया लोकशाही व्यवस्था धोक्यात येईल, प्रशासकीय व्यवस्था अडचणीत येईल, गुणवत्तेवाले नागरिक लोकशाही प्रणालीच्या सेवेमध्ये आले पाहिजेत या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे होतं. परंतु ते झालेलं नाही. एक वेगळेच आकडे समोर आणले आणि 80% आसपास अंदाजे वेतन आणि पेन्शनवर खर्च होणारा होता तो केवळ 44%च राहिलेला आहे. म्हणजे जवळजवळ दुपटीने फरक या ठिकाणी दाखवण्यात आला आणि ही योजना लागू करण्यात आली. हे एक तथ्य आपल्यासमोर मांडणं आवश्यक वाटलं म्हणून मांडलं. आपल्या भाषणाचा दुसरा एक मुद्दा होता दादा, NPS योजना आणि DCPS योजनेमध्ये
जो काय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतन आणि लमसम अमाऊंट यामध्ये जो काही फरक आहे, त्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये असं दिसत होतं की NPSमध्ये खूप मोठा कर्मचाऱ्याचा फायदा आहे. मान्य आहे. आपलं आणि आपल्या प्रशासनाचं जर असं मत असेल, आपलं प्रशासन म्हणजे आमचेच कर्मचारी आहेत, परंतु त्यामध्ये मला नाही वाटत अशी माहिती देणाऱ्यामध्ये कोणी नवीन योजनेतला कर्मचारी असेल. म्हणून माझे आपणाकडे विनंती आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांनाही सांगणं आहे, जर खरंच राज्याच्या प्रशासनाला असं वाटत असेल, वरिष्ठांना जर असं वाटत असेल की नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याचा पेन्शन मिळण्यामध्ये कदाचित थोडा कमी फायदा असेल, पण लमसम अमाऊंटमध्ये जर जास्त फायदा आहे, असं एकूण त्याला NPSमधून जर जास्त फायदा मिळणार आहे, असं जर समज सगळ्यांचा असेल, तर कृपया प्रशासकीय अधिकारी आणि म्हणजे कॅबिनेटने कर्मचाऱ्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे की महाराष्ट्रात कर्मचाऱ्याला जर NPSमध्ये जायचं असेल तर NPSमध्ये जा, आणि जर त्याला जुन्या पेन्शनमध्ये जायचं असेल तर जुन्या पेन्शन जा, असा चॉईस आपण उपलब्ध करून द्यावा, ही विनंती या ठिकाणी करावी वाटते. दादा, आपण विधिमंडळात NPS बाबत जे काही परताव्याबाबतचे एकूण जे आकडेवारी मांडली, ही कागदोपत्री कदाचित आपल्या विभागाने काढलेली योग्य असेल, परंतु महाराष्ट्रात ही वस्तुस्थिती नाही. महाराष्ट्रासाठी ही आकडेवारी अवास्तव, म्हणजे काय म्हणायचं, आभासी आहे, केवळ हवेतली आकडेवारी आहे. वस्तुस्थिती ही होणार नाही, हे आम्ही आपणास अभ्यासपूर्वक सांगू शकतो. आपण सांगितलं, आपण कर्मचाऱ्याचा वर्ग 1 पासून वर्ग 4 पर्यंत म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंतची आकडेवारी सांगितली. त्यामध्ये विशेषतः भर आपण लमसम अमाऊंटवर दिला, मिळणाऱ्या पेन्शनवर दिला नाही, असो काही अडचण नाही. परंतु आपण सांगितलं की वर्ग 1चा जो कर्मचारी आहे त्याला निवृत्त होताना लमसम अमाऊंट जुन्या पेन्शनमध्ये 71 लाख रुपये मिळेल, परंतु नवीन पेन्शनमध्ये त्याला 1,98,00,000 रुपये मिळेल. म्हणजे या ठिकाणी खूप मोठा डिफरन्स आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. पण दादा, याच कर्मचाऱ्याला जर जुनी पेन्शन असती तर 1,98,00,000 मधून त्याला जुन्या पेन्शनमधले 71 लाख मिळाले असते. वर्ग 1 श्रेणीच्या कर्मचाऱ्याचं बोलतोय. म्हणजेच त्याचा डिफरन्स राहतोय लमसम अमाऊंट NPS मधला 1,27,00,000 रुपये. दादा, NPS योजनेत आपण म्हणता त्या पद्धतीने जर ही रक्कम मिळणार असेल तर कर्मचाऱ्याचा त्यावेळेचा एकूण NPSचा कॉर्पस होतो 2,94,00,000च्या आसपास. त्याच्या 60% रक्कम होते, आपण सांगितली ती 1,98,00,000. त्यातला जुन्या पेन्शनमध्ये जर असता तर त्याचे 71 लाख जर वजा केले तर दादा रक्कम राहते 1,27,00,000 रुपये. आणि आपल्याला माहिती आहे सर्वांना की कर्मचाऱ्यांच्या NPS किंवा DCPS योजनेसाठी 10% कपात होते, आणि त्या 10% कपातीची वर्ग 1ची जर रक्कम काढली तर ती रक्कम ही 1,27,00,000पर्यंत जाते. म्हणजे कर्मचाऱ्याच्या वेतनातून जी आयुष्यभर केलेली कपात आहे ती कपातच आपण कर्मचाऱ्याला देत आहे. यामध्ये कर्मचाऱ्याला पेन्शनचा किंवा लमसम अमाऊंट वेगळी मिळाली, कर्मचाऱ्याने जर ही 10% रक्कम त्याच्या वेगळ्या पद्धतीने जर बाजारात असेल किंवा इतर बाबीमध्ये गुंतवली तर इथं मिळतोय तो परतावा 10% आसपास आहे आजचा सरासरी. तो बाहेरून जर त्याने कमवला तर 13-14% तो कमवू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तो घेऊ शकतो. म्हणजे ही रक्कम 2 कोटी देखील तो त्याच्या वेतनाची गुंतवणूक करू शकतो. म्हणजे 1,27,00,000चा हा जो डिफरन्स आपण दाखवत आहे हा केवळ 43% येतो एकूण कॉर्पसच्या, आणि एकूण कॉर्पसच्या 43% रक्कम ही कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या वेतनातील कपात झालेली रक्कम आहे. त्यामुळं आकडेवारी खूप मोठी दिसते, परंतु प्रत्यक्षात ती कर्मचाऱ्याची स्वतःच्या हक्काच्या संपत्ती असलेल्या वेतनातून कपात झालेली रक्कम आहे. यात कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा रक्कम त्याला मिळत नाही. त्यानंतर त्याला मिळणारी पेन्शन आपण म्हटलात जुनी पेन्शनमध्ये असता तर 2,19,000 रुपये वर्ग 1च्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळाली असती, आणि NPSमध्ये 83,000 पेन्शन मिळते. हे आपल्या पद्धतीने वास्तव खरं आहे. याच्याही पुढे जाऊन याचंच विश्लेषण जर करायचं म्हणलं तर 2,19,000च्या बदल्यात 83,000
म्हणजे 2,19,000 जुन्या पेन्शन असताना आपण त्याला का देणार होतो? त्याचा उदरनिर्वाह झाला पाहिजे या गोष्टीसाठी. मग 2,19,000 त्याचा त्यावेळेस उदरनिर्वाह जर बळच होणार असेल, कारण ती रक्कम ही त्याच्या वेतनाच्या 50% असणार आहे. जर 100% वेतनातून तो त्या दिवशी 50% वेतनावर येऊन त्याचा उदरनिर्वाह करणार असेल, तर दादा त्याच्या केवळ 38% असलेल्या 83,000 त्याचा उदरनिर्वाह निवृत्तीवेळी होईल का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. आपण दिलेल्या आकडेवारीचं आम्ही बोलतोय, परंतु वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी अशी आहे की NPS मध्ये पेन्शन तर मिळतच नाही, परतावा मिळतो. जो परतावा कधीही वाढत जात नाही, महागाईला तो कधीही बीट करू शकत नाही. आणि आपल्याकडे तो 38% परतावा निवृत्ती वेतनाच्या दिसतोय, आमच्याकडे तर तो केवळ केंद्र शासनाचा कर्मचारी असला तरी तो 27%च आहे. त्यापेक्षा एकही रुपया जर त्याला 27%पेक्षा जर वाढून मिळाला तर कदाचित आम्ही NPS सुद्धा स्वीकारू, परंतु ती वस्तुस्थिती नाही. ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला 27% मिळू शकतो. त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याची पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत नवे निवृत्त होईपर्यंत NPS योजना सुरळीत आहे. परंतु आम्ही एवढे अभागी आहोत की आम्हाला लागू केलेली DCPS आणि NPS योजना निम्मी सर्व्हिस होऊन गेली तरी सुरळीत नाही. म्हणजे एकूण निवृत्त होतानाचं आमचं जे काही वेतन असेल त्याच्या केवळ 11 ते 12%च NPS मधून निवृत्ती वेतन आम्हाला मिळेल. आणि विशेष म्हणजे हे 11 ते 12% निवृत्ती वेतनाच्या मिळण्यासाठी आम्ही आयुष्यभर 10% आमच्या दर महिन्याला वेतनातून कपात केलेली असेल. ही अशी वस्तुस्थिती समोर आहे. त्यानंतर आपण दादा वर्ग 2, 3 आणि 4च्या कर्मचाऱ्याच्या वेतनाबाबतीत, निवृत्ती वेतनाबाबतीत बोलला नाही, परंतु त्यांच्या लमसम आकडे जे की थोडे मोठे दिसतात आणि कदाचित ते समोरच्याला मोठे मोठे वाटतील यासाठी मांडले असावेत. तर वस्तुस्थिती मीही मांडू इच्छितो. आपण जरी त्या निवृत्ती वेतनाचा उल्लेख केला नसेल तर मी नक्की करेल. वर्ग 2चा जो कर्मचारी आहे त्याला निवृत्ती वेतन आपल्या म्हणण्यानुसार 1,70,000च्या आसपास मिळेल जुन्या पेन्शनमध्ये, आणि नवीन पेन्शनमध्ये त्याला मिळेल 66,000च्या आसपास. वर्ग 3 आणि वर्ग 4 ह्या कर्मचाऱ्यांची अवस्था आता महाराष्ट्रात तर खूपच दुर्दैवाची आहे. कारण 16 वर्षे त्यांचे अभागी असलेल्या कॉन्ट्राव्हर्शियल ठरलेल्या डिफाईन्ड कॉन्ट्राव्हर्शियल पेन्शन स्कीम DCPS मध्ये गेलेले आहेत. आणि त्यांना आपण म्हणता जुन्या पेन्शनमध्ये वर्ग 3च्या कर्मचाऱ्यासाठी 90,200 रुपये 90,200 रुपये जुन्या पेन्शनमध्ये पेन्शन बसेल. आपलं कार्यालय म्हणतंय त्या कर्मचाऱ्याला NPS मध्ये 34,300च्या आसपास पेन्शन बसेल. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला 66,728 रुपये जुन्या पेन्शनमध्ये पेन्शन बसेल. नवीन पेन्शन योजनेत 25,400च्या आसपास पेन्शन बसेल. या सगळ्याची जर आकडेवारी काढली तर जुन्या पेन्शन वेतन म्हणत नाहीत, जुनी पेन्शन जी की 50% वेतनाची असणार आहे त्याच्या बदल्यात NPS मध्ये मिळणारी आपल्या विभागाने काढलेली जी आकडेवारी आहे त्याची एकूण टक्केवारी काढली तर ती साधारण 37-38%च्या सरासरी जाते. म्हणजे निवृत्ती वेतन जुन्या निवृत्ती वेतनाच्या बदल्यात जाते, वेतनाच्या नव्हे. परंतु दादा वस्तुस्थिती यापेक्षा खूप दुर्दैवाची आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4चे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी महाराष्ट्रामध्ये साधारणतः 91-92% एकूण कर्मचाऱ्याच्या संख्येत येतात. आणि या सर्व कर्मचाऱ्यांना DCPSचा खूप मोठा गोंधळ त्यांच्यासमोर आहे. ती योजना त्यांना लागू झालेली नाही. ही बऱ्याच विभागामधली वस्तुस्थिती आहे. विशेषतः शिक्षण विभागाचा जर विचार केला तर 73% कर्मचाऱ्यांना आजही DCPS नावाची योजना लागूच झालेली नाही. ह्या वस्तुस्थित्या थोड्या कृपया सर्वांनी समजून घ्या. आणि मग अशा सर्व बाबतीत जर आकडेवारी काढली, कोणतीही आम्ही काढलेली आकडेवारी आभासी नाही, भला अर्धा 1% इकडे तिकडे होईल, परंतु महाराष्ट्रामध्ये निवृत्त होणारा 2034-35 नंतरचा जो कोणी कर्मचारी असेल त्याला NPS सारख्या योजनेतून केवळ आणि केवळ एकूण वेतनाच्या 11%, एकूण निवृत्ती वेतनाच्या 6-7%,
यापेक्षा एक्स्ट्रा पेन्शन मिळणार नाही, त्यासाठी मात्र आयुष्यभर आपली 10% कपात करावी लागेल. हा गोंधळ अगोदर महाराष्ट्रातला मिटवावा लागेल. तेव्हा कुठं दादा आपण मांडलेले आकडे कदाचित खरे ठरतील. म्हणून मी अगोदरच बोललो की हे सर्व आकडे आभासी अवास्तव आहेत. त्यानंतर आपण आपल्या जे भाषण होतं किंवा आपलं जे उत्तर होतं त्यातील पुढचा मुद्दा होता आमची, जर कोणाचा या बाबतीत अभ्यास असेल तर आमची चर्चेची तयारी आहे. नक्कीच दादा, आपलं एक कुटुंब आहे. महाराष्ट्र प्रशासन किंवा शासन किंवा एकूण महाराष्ट्र हे नक्कीच आपण एक कुटुंब, आपली संस्कृती तसे सांगते की कुटुंबासारखा व्यवहार करतो. नक्कीच या ठिकाणी चर्चा होणं तर खूप गरजेचं आहे. बऱ्याच दिवसापासूनचं आमचं मत आहे. त्याचं कारण सांगतो. आम्ही तालुका, जिल्हा, राज्य पातळीपर्यंत आलोत, चर्चा करतो, परंतु प्रशासनात कोणत्याच घटकाकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. बरं ठीक आहे, उत्तर नसू द्या, परंतु तुम्हाला जे अधिकार आहेत, तुम्हाला जे कर्तव्य दिलेत त्या बाबतीतले तरी उत्तरं, त्या बाबतीतलंही उत्तर देत नाही. सगळीकडे हात झटकले जाते. आणि सगळ्याचं एकमेव कारण जर पाहिलं तर मंत्रालयीन प्रशासकीय व्यवस्था दिसते, त्या ठिकाणी देखील उत्तरं नाहीत. म्हणून माझी आपणास विनंती आहे, आपण आजपर्यंत साधारणतः 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शिक्षकांसाठी समिती नेमली, DCPS NPSच्या त्रुटी दूर करण्यासाठी देखील समिती नेमली. त्यानंतर त्याच्या अगोदर 10 लाख रुपयाच्या मयत कर्मचाऱ्यांच्या जो समितीने शिफारस केली दुर्दैवाची, त्या त्यावेळेसही समिती नेमली. अशा सर्व समित्या नेमतात, परंतु या समितीमध्ये जे कोणी त्या समितीचे सदस्य असतात ते सर्व जुन्या पेन्शनमध्ये असलेले असतात. मग ज्यावेळेस स्वतःला कोणत्याही बाबीचा फरकच पडत नाही किंवा स्वतःच्या बाबतीत काही घटनाच त्या बाबतीतल्या घडत नाही असं असतील आणि ते जर शिफारस करत असतील तर नक्कीच 10 लाखासारखी 10 वर्षात मरा सारखी शिफारस समोर येईल. आताही कुटुंब निवृत्ती वेतन योजनेसारखी जी लागू करणं गरजेचं आहे, तो मुद्दा घेणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणलात केंद्र सरकारने जे जे वेळोवेळी लाभ दिलेत आम्ही ते सर्व लाभ देतात आणि यात आपण उल्लेख केला 14% वाढ केल्याचा, 10%वरून 14% अंशदान नेल्याचा. परंतु दादा या ठिकाणी आपण सर्रास विसरलात. केंद्र सरकारने 5 मे 2009 रोजीच आपल्या मयत कर्मचाऱ्याला तात्काळ स्वरूपात कुटुंब निवृत्ती वेतन आणि मयत कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी 2009 साली दिली. याचा अनेक वेळा पाठपुरावा केला, उपयोग झाला नाही, आजही नाही. त्यानंतर 26 ऑगस्ट 2016 रोजी मयत आणि सेवानिवृत्त होणाऱ्या दोन्ही NPS धारक कर्मचाऱ्याला केंद्र सरकारने ग्रॅज्युटी देखील दिली. या बाबतीतही आपल्या विभागाने किंवा आपल्या सरकारने काही, म्हणजे त्यावेळेचं सरकार असेल किंवा आत्ताचं सरकार असेल, महाराष्ट्र सरकारने काही केलेलं नाही. 2020 साली 2004 पूर्वी 1 जानेवारी 2004 पूर्वी अंशतः काही पदावर किंवा एखाद्या मुलाखती झालेल्या अगोदर मुलाखती झाल्या, रुजूनंतर झाले असे जे कर्मचारी असेल त्यांना देखील जुनी पेन्शन केंद्र सरकारने दिली. या बाबतीतही महाराष्ट्रात कोणता निर्णय झाला नाही. आणि याच्याही पुढे जाऊन 31 मार्च 2021 रोजी केंद्र सरकारने अधिसूचित करून आपल्या NPS धारक कर्मचाऱ्यांना म्हणजे साधारणतः 2024 सालापर्यंत मयत होणाऱ्या NPS धारक कर्मचाऱ्यांना, म्हणजे सेवेचे 15 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला डिफॉल्ट स्वरूपात कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी जी 1972ची होती जुन्या पेन्शनमधली ती लागू केली. महाराष्ट्रात 19 जानेवारी 2019ला समिती नेमली, तिच्या बैठका झाल्या, विशेषतः शिफारशी बी झाल्या. एप्रिल 2021 मध्ये जेव्हा आम्हाला प्रशासनाकडून माहिती मिळाली, विशेषतः NPSचा लढा त्या ठिकाणी थोडा कमकुवत पडला की त्यावेळेस कुटुंब निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी लागू करणारे आज एप्रिल 2022 आलं दादा, अजूनही निर्णय झाला नाही. आपण बैठका घेताय, ऑलरेडी शिफारस झालेली असताना आपण त्या समितीच्या बैठका घेताय आणि त्या बैठकीत काय केवळ मुद्दा कुटुंब निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी आपण फोकस करतोय. दुर्दैवाची बाब आहे. कुटुंब निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी जानेवारी 2022 म्हणण्यापेक्षा सप्टेंबर 2021ला शिफारस झालेली असताना दादा सरकार घेत नाही निर्णय. ही दुर्दैवाची बाब आहे.
आणि मग आपण म्हणता की केंद्र सरकारने वेळोवेळी ज्या काही सुधारणा केल्यात त्या सुधारणा आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देतो. माझ्या तर आता असं ऐकण्यात आलं आहे, कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी लागू करत असताना याची म्हणजे कुटुंब निवृत्ती वेतन ग्रॅज्युटीची टिप्पणी जुलै 2021ला ज्यावेळेस मंत्रालयात आम्ही भेट दिली त्यावेळेसच त्याच्या टिप्पण्या बघितलेल्या, डोळ्याने प्रत्यक्षात बघितल्यात. नंतरच्या कालावधीत माहितीच्या अधिकारात त्या मागवण्यात आल्या आणि त्या वस्तुस्थिती आहेत, ह्या शिफारशी झालेल्या आहेत. केव्हा झाल्यात हे सुद्धा समोर आलंय, परंतु त्या बाबतीत निर्णय होत नाही. परंतु आता मात्र एक लक्षात येतंय की कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी लागू करण्यामध्ये देखील महाराष्ट्र सरकारचे हुशार म्हणूया, भांडवलशाही धार्जिने मानसिकता असलेले म्हणूया अधिकारी त्यात देखील मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काहीतरी खेळ करण्याच्या याच्यात आहेत आणि काहीतरी कालावधीच्या नंतर हे लागू करण्याच्या विचारात आहे. ही खूप दुर्दैवाची बाब आहे. एक या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अवश्य सांगू इच्छितो, अशी जर बाब समोर आली, जसा 10 लाख रुपये घ्या आणि 10 वर्षाच्या आत मरासारखा दुर्दैवी निर्णय आला, तसाच जर कुटुंब निवृत्ती वेतन बाबतीत निर्णय आला तर येईल त्याच दिवसापासून महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना त्या तारखेपर्यंत लागू झाली, हे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्या. कारण त्या पद्धतीचा लढा आपण लढूया. आता सगळ्यात शेवटच्या बाबीकडे यायचं जर म्हटलं तर दादा, केंद्राने जे लागू केलं ते आपण लागू केलं नाही. बदल एकच केला, बाकीचे बदल आपण ॲक्सेप्ट केले नाही. ते ॲक्सेप्ट करणंही गरजेचं आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण बोललात की राजस्थान, छत्तीसगड सारख्या राज्याने जी काही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अर्थसंकल्पात घोषित केलंय, ती केवळ घोषणा आहे, प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. तर आपल्या माहितीस्तव राजस्थान सरकारने 1 जानेवारी 2022 पासून ते 1 एप्रिल 2022 पासून कर्मचाऱ्याची 10% वेतनातून होणारी कपात बंद करण्याचा आदेश काढलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करत असताना पूर्वीपासून सुरळीत असलेली राजस्थानमधील NPS योजना तिला परत रिटर्न करण्यासाठी त्या सरकारने NPS ट्रस्टचे काही करार केले. त्या करारातली कोणतीही अडचण त्या सरकारला येणार नाही याची आम्हाला खात्री आहे, कारण त्या पद्धतीचे बायलॉज त्यामध्ये नाही येतात. परंतु कदाचित केंद्र सरकार काहीतरी अडचणी काढील म्हणून कदाचित राज्य सरकारने अजून अध्यादेश काढला नाही. ती रक्कम त्या सरकारला अगोदर वापस घ्यावी लागेल. परंतु त्यांनी 1 एप्रिल 2022 पासून NPSची कपात बंद केली. याचाच अर्थ त्या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली असं आमच्यासारखा ठामपणे म्हणू शकतो. निम्मा टप्पा त्यांनी पार केलाय, पुढचा टप्पाही ते पार करतील. ती रक्कम भली आज नाही आली, भविष्यात येणारच आहे. भविष्यात नाही आली, कर्मचारी रिटायर होईल त्यावेळेस का त्या बाबतीत काहीतरी होईल. सरकार बदलत असते, धोरणं बदलत असतात, ह्या बाबी नक्कीच होतील आणि त्याविषयी राजस्थानमधला कर्मचारी देखील विचार करत नाही. या ठिकाणी एक मात्र नक्की सांगू शकतो, कारण एक वाक्य मी उच्चारलंय. त्या राज्य सरकारने तेथील NPSची कपात बंद केली म्हणजेच तिथं जुनी पेन्शन योजना लागू केली. महाराष्ट्रात ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठा संवर्ग असलेला शिक्षक संवर्गाची NPSची कपात बऱ्या प्रमाणात सुरू नाही. महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रात जर जुनी पेन्शन लागू करायची असेल तर यासारखी मोठी संधी भविष्यात मिळणार नाही. अडचणी भविष्यात वाढत राहतील. त्याचं एकमेव कारण असं आहे की सगळ्यात मोठा संवर्ग असलेल्या शिक्षक संवर्गाची NPSची एकूण रक्कम, ते DCPSची एकूण रक्कम, एकूण हिशोबातील रक्कम, भले ती कर्मचाऱ्याची असेल, शासनाची असेल, एकत्रित झालेला जो संचित निधी आहे तो अजून NPSमध्ये वर्ग झालेला नाही. आणि ही महाराष्ट्र सरकारसाठी सुवर्ण संधी आहे, कारण सर्वात मोठा संवर्ग हा शिक्षक संवर्ग येतो. महाराष्ट्र सरकारला ही रक्कम स्वतःकडे आहे, स्वतःच्या विभागांकडे आहे, ही काय आणखी वर्ग झालेली नाही. म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला ही विनंती आहे, जर जुनी पेन्शनचा निर्णय घ्यायचा असेल तर यासारखी सुवर्ण संधी पुन्हा नाही. अडचणी जर कमी करायच्या असतील भविष्यातल्या तर आत्ता निर्णय घेऊ शकता. आणि जर आपल्याला जुनी पेन्शनचा निर्णय घ्यायचा नसेल तर दादा, आपण म्हटलात की माझी चर्चा करायची तयारी आहे. होय दादा, कर्मचाऱ्याच्या वतीने आमचीही चर्चा करायची तयारी आहे. अभ्यास करून व्यवस्थित मुद्दे मांडण्याची आमचीही तयारी आहे. पाहूयात त्या चर्चा मंथनातून कोणती योजना लागू करते. 2 ते 3 ऑप्शन आम्ही आपणास द्यायला तयार आहोत. आपणही 2 पावले सकारात्मकतेचे दाखवलेत. कर्मचारीही पहिल्यापासूनच सकारात्मक आहे. आमचं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्रात एकच मत आहे आणि आमच्यासारख्या कर्मचाऱ्याचं, सर्वसामान्य शिलेदाराचं एक कर्मचारी म्हणून एकच मत आहे. यातलं थोडंफार कळतं म्हणून
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, स्वतः पवार साहेब असतील, त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब असतील, बाळासाहेब थोरात साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, नाना पटोले साहेब असतील, कोणीही जे महाराष्ट्राचे सध्याचे जाणते, जे राज्य सरकार चालवतात, गाडा हाकतात, त्यांनी फक्त आणि फक्त 10 ते 20 मिनटं आम्हाला द्या आणि एकदाच द्या. जे काय बाबी आम्ही समोर मांडतोय त्या समोर मांडल्यानंतर महाराष्ट्र हे आपलं कुटुंब आहे. त्या बाबतीत आम्ही आपले पाल्य आहोत. त्या बाबतीत आपल्याला जे काही निर्णय घ्यायचे ते आपण घ्या. फक्त एकदा बोलण्याची संधी आम्हाला द्या. आम्हाला खात्री आहे आम्ही जर एकदा बोललो तर नक्कीच वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या वस्तुस्थितीतून झाला तर महाराष्ट्राचा फायदाच होईल. कारण भविष्यात यामध्ये खूप मोठ्या अडचणी वाढत जाणाऱ्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा बाब येतो, आम्ही प्रशासनाचे घटक आहोत. एकूण कर्मचारी वर्ग 1 ते वर्ग 4 आम्ही सुद्धा सरकारमधले घटक आहोत. भले सरकार चालवण्यातले नसलं, प्रशासन चालवण्यातलं आहोत, लोकशाही चालवण्यातले आहोत, महाराष्ट्राच्या एकूण प्रक्रियेतले आम्ही घटक आहोत. आम्ही काही वेगळे कुठून आलेलो नाहोत. आपण वारंवार वक्तव्य करता की समाजामध्ये एकाच घटकासाठी जर सगळं द्यायचं तर बाकी सर्वसामान्यांसाठी काय. आम्ही सर्वसामान्यच आहोत. सर्वसामान्य आपण म्हटलात की 25 लाख कर्मचारी आहेत. 25 लाख गुणिले जर सरासरी 4 ते 6 केलं तरी 1.5 कोटीच्या आसपास जात आहे. 1.5 कोटी लोकसंख्या ही ह्या कुटुंबातील आहे. आमचा एकूण परिवार जर वाढत गेला तर आमच्यावर आणखी आमचे भाऊ, आमची बहीण किंवा आणखी थोडेफार का होईना अवलंबून असतात. काही का प्रमाणात आम्ही त्या कुटुंबाचे घटक असतो. म्हणजेच ही संख्या 3-4 कोटीपर्यंत जाते. दादा कृपया एकाच वर्गाकडे पाहायचं आणि दुसऱ्याकडे नाही असा याचा अर्थ होत नाही. म्हणून वस्तुस्थिती कृपया समजून घ्या. आणि आपण जे काही अंदाजे 2005 साली जो अंदाज काढला होता तीही आपण समजून घ्या. त्याच्यानंतर जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनचा फरक मांडताना जी काही आकडेवारी आपल्याला मंत्रालयातून किंवा कोषागार कार्यालयातून, लेखा विभागातून, वित्त विभागातून मिळत असेल ते आभासी आहेत. वस्तुस्थिती काय आहे कृपया हे सांगण्याचं प्रामाणिक काम आम्ही करू. कृपया तीही समजून घ्या. आणि दादा सगळ्यात दुर्दैवाची बाब, महाराष्ट्रात सध्या मयत झालेले जवळजवळ 2700 ते 3000 कर्मचारी या योजनेतील आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आहे. कृपया दादा केंद्र सरकारच्या धर्तीवर का होईना त्या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी जी की जुन्या पेन्शनचे लाभ आहेत ते दिले पाहिजे. आणि जे 700-750 कर्मचारी सर्व विभागातील निवृत्त झाले, जे DCPS योजनेत होते, भले काही प्रमाणात NPS योजनेत होते, त्या कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाह म्हणून 1 रुपया देखील मिळत नाही. त्या 700-800 सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन, तुम्ही भले कोणतेही नाव द्या, जुनी पेन्शन कदाचित तुमच्या डोक्याला ते नको वाटत असेल, तुम्ही त्याला दुसरं कोणतंही नाव द्या, परंतु त्या कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह होईल, महागाई वाढीनुसार त्याचा उपजीविका चालेल, एवढा लाभ मात्र त्या कर्मचाऱ्याला तात्काळ देण्याचं धोरण आपण आता ही विनंती या ठिकाणी करतो. जर या बोलण्यामध्ये काही आकडेवारीमध्ये इकडं तिकडं झालं असेल तर ते 5-10% यापेक्षा जास्त नाही, परंतु ही वस्तुस्थिती पूर्णतः सत्य आहे हे आम्ही आपणास पुराव्यानिशी सांगायला तयार आहोत. तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे, कृपया आपण हा पूर्ण विषय समजून घेतला पाहिजे. जे काय हा विषय मांडण्यामागचं आणखी एक कारण असं होतं की मागील 2 दिवसापासून अनेक कर्मचाऱ्याचे फोन येत आहेत. फोन यासाठी येत आहेत की आता काय जुन्या पेन्शनच्या लढ्याचं काय, याचं काय, त्याचं काय. अहो वस्तुस्थिती ही आहे की त्या ठिकाणी मांडलेले आकडे हे केवळ आभासी आहेत. 1 लाख कोटी रुपयामध्ये जे आकडे मांडले गेले ते केवळ अंदाज होता, ती वस्तुस्थिती समोर आलेली नाही. आणि कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या NPS मधील परताव्या बाबतीत लमसम अमाऊंट असेल, निवृत्ती वेतन म्हणून जे काय असेल ॲन्युटीमधून मिळणारी, त्यामध्ये जे मांडलं आलं ते देखील महाराष्ट्रासाठी संपूर्णतः आभासी आहेत. म्हणून काही प्रमाणात आपल्यासमोर माहिती मांडण्याचा प्रयत्न केला. जुनी पेन्शनचा एकूण जर प्रपंच पाहिला सर्व तर हे एवढेच आकडे म्हणजे काही सगळं काही नाही. यामध्ये आणखी खोल भरपूर बाबी आहेत की ज्या राज्य पातळीवर प्रशासनाच्या समोर मांडणं गरजेचं आहे. त्या बाबी भविष्यात मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. दादांनी जी सकारात्मकता दाखवली त्या सकारात्मकतेचं आपण सगळे स्वागत करूया. नक्कीच याबाबतीत चर्चा करूया. आणखी जर याबाबतीत काही असेल किंवा काही मुद्दे असतील तर नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा वेगळ्या पद्धतीने पोस्ट लिहून वर्तमानपत्रात बातम्या देऊन आपल्यासमोर त्या मांडल्या जातील.
आता या ठिकाणी थांबूया. जर काही बोलण्यामध्ये चूकभूल झाली असेल तर कृपया, सर्वजण ज्येष्ठ आहात, कृपया आम्हाला माफ करा. परंतु दादा किंवा इतर सर्वच जण, मग ते आमदार असतील, मंत्री असतील, सरकारमधील असतील, सरकार बाहेरील असतील लोक असतील, वरिष्ठ कर्मचारी असतील, संघटना असतील किंवा माझा सर्वसामान्य कर्मचारी असेल, सर्वांना एकच विनंती आहे, हे सगळं जे काय आहे ते मनातून येत आहे. कारण खरंच परिस्थिती जुनी पेन्शन बाबतीत कर्मचाऱ्याची खूपच अवघड आणि बिकट होत चाललेली आहे. मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे पाहू वाटत नाही. भाजीपाला विकताना कर्मचारी दिसतोय सेवानिवृत्त झाल्यानंतर. मयत कर्मचाऱ्याच्या घरचे काम रोजाने कामाला जाताना दिसत आहेत, भांडी घासताना दिसत आहेत. ही खूप दुर्दैवाची परिस्थिती आहे. कृपया ही सर्व परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. केवळ जुनी पेन्शन म्हणजे लय वेगळा काहीतरी विषय आहे आणि एक तेवढं नाव ऐकलं म्हणजे विषय सोडून देणं, हे राजकीय व्यक्तींनी थोडं बाजूला ठेवावं. अधिकाऱ्यांना तर याचं घेणं देणं नाही असं दिसतंय, कारण ते सर्वजण जुन्या पेन्शनमध्ये आहेत. चर्चा करायला आम्ही तयार आहोत, पण कृपया त्या ठिकाणी त्याविषयीचं थोडंफार आस्था असणारे आणि ज्याच्यावर डायरेक्ट परिणाम होणार आहे असे घटक जर असतील तर योग्य मुद्दे आणि योग्य बाबी समोर येतील. अभ्यासपूर्ण बाबी सर्वजण मांडूयात. नक्कीच सर्व कर्मचाऱ्यांना एक मात्र सांगतो, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, लवकरच झारखंडमध्ये होतंय, पंजाबमध्ये होणारच आहे, आंध्रात होणार आहे, तामिळनाडूत होणार आहे, पश्चिम बंगाल तर पूर्वीपासूनच जुन्या पेन्शनमध्ये आहे, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या सर्व राज्यात ते झालं नसतं तरी महाराष्ट्रात ते द्यावं लागलं असतं. जुनी पेन्शन ही महाराष्ट्रात द्यावीच लागली असती. हे लढा सुरू होताना 2013-14 मध्येच आपल्यासारख्याला माहिती असल्यामुळे हा लढा आपण लढत आहोत. कृपया प्रशासन आणि शासनाने, राज्यकर्त्यांनी हे समजून घ्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.